सासूबाई, तुम्ही मला आडामध्ये का ढकललत? काय म्हणालीस? मी तुला आडामध्ये ढकललं? हो, मी तुला आडामध्ये ढकललं? अगं स्वतः जाऊन आडामध्ये उडी मारलीस आणि माझ्यावर आळ घेतेस काय? चोराच्या उलट्या बोंबा. आता जरी हा सीन बघायला खूप हसायला येत असेल तरी तुम्हाला सांगतो, एक काळ होता जेव्हा मी आईसोबत हा मूवी पाहताना अक्षरशः रडलो होतो. आणि क्लायमॅक्स सीन, ओ हो बाबा, क्लायमॅक्स सीनमध्ये अचानक श्रीमंत झालेला माणूस अचानक गरीब होतो आणि तो इतका गरीब होतो की त्याच्याकडे साडी घ्यायला सुद्धा पैसे नसतात. आणि तोच लाकूड तोडता तोडता त्याला कळतं आपली मुलगी मेले आणि साडी द्यायला पैसे नाहीत किंवा साडीच नाही आहे, म्हणून तो डोक्याचा कपडा काढतो आणि साडी म्हणून अर्पण करतो. अरे भाई, तेव्हा तर मी अक्षरशः हंबरडा फोडला होता. त्याचं कारण होतं, त्या स्क्रीनवर एक विक्रमादित्य आपला विक्रम घडवत होता. विक्रम गोखले अनडाऊटेडली चुकून भारतात जन्माला आलाय तो माणूस म्हणून इतपतच मर्यादित त्या माणसाला यश मिळालं. अवाढव्य नट, मी पाहिलेला सगळ्यात मोठा नट, म्हणजे काम केलेला सगळ्यात मोठा नट विक्रम गोखले हा माझ्यापेक्षा अप्रतिमच नट राहणार मरेपर्यंत. म्हणजे ऍक्टर तो फार एक्सलन्स होता. म्हणजे एक स्कूल होतं ते. लेकिन पूरे तजुर्बे के साथ और तुम्हारे प्रति जो लगाव है मेरा, उसके साथ मैं तुम्हें आगाह कर रहा हूँ. सुपरस्टार द लेजंड विक्रम गोखले हे मराठी आणि हिंदी चित्रपट, रंगभूमी तसेच दूरदर्शन विश्वातील अत्यंत दिग्गज आदराचं स्थान असलेले कलाकार. नंदिनी, बड़े बड़ों के बीच छोटे बोला नहीं करते. जिंदगी इसकी है, कम से कम आप इससे तो पूछो. नंदिनी, यहाँ से चली जाओ. कैसे रह पाएगी ऐसे पति के साथ जिससे ये प्यार तक नहीं करती? नंदिनी, जाओ. त्यांचा भारदस्त आवाज, डायलॉग डिलिव्हरी आणि कसदार अभिनयासाठी ते ओळखले जायचे. विक्रम गोखले यांना अभिनयाचा मोठा कौटुंबिक वारसा लाभला होता. म्हणजे त्या काळात महिलांचं सिनेमात काम करणं कलंकित मानलं जात होतं. अशा काळात महिलांसाठी शापित असलेल्या क्षेत्रात पुरुषप्रधान संस्कृतीला डावलून सिनेसृष्टीत काम करणाऱ्या त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील महिला अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले या पहिल्या महिला बाल कलाकार होत्या. त्यांचे वडील अर्थात चंद्रकांत गोखले हे देखील मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते होते. विक्रम गोखले यांनी साकारलेल्या अनेक भूमिका सत्य आणि आभास याच्यातली जी काय रेष असेल, याच्यातली जी काय एक म्हणतो ना, जी आपण रेषा असेल, ती इतकी धुसर करायचे की माणसाला बघताना कळायचं नाही की आपण काय बघतोय. त्याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तो म्हणजे आता नजीकच्या काळातलाच, तो म्हणजे नटसम्राट. बाकी जागा चांगली निवडली आहे, हवेशीर, आईस पाईस. तुम्हाला सांगतो, नटसम्राट या चित्रपटातलं एक कॅरेक्टर किंवा कोणी एकाने किती चांगलं काम केलं हे ठरवणं खरंच कठीण आहे. पण तुम्हाला सांगतो, वी नॉट सेम ब्रो. तुम्ही कदाचित त्यांना तिथून जाणता, पण आम्ही फार पूर्वीपासून. तुम्हारे सामने एक राजपूत खड़ा है और जान की बाजी लगाना वो भी जानता है. असंच एका संध्याकाळी आम्ही सह्याद्रीवर एक चित्रपट येत होता. आणि खरं तर आम्ही गावी असताना आमच्याकडे खूप सारे चॅनल नव्हते आणि OTTचा तर प्रश्नच येत नाही. तर त्या काळी एक चित्रपट येत होता. चित्रपट सुरू झाला आणि विक्रम गोखले सर होते. चित्रपटाचा ओपनिंग सीन पण बागेतून आहे. तुम्ही बघाल तर हळूहळू कथा पुढे सरकते. एक माणूस आहे ज्याला पैशाची चणचण आहे आणि जगण्याची वणवण, असं एकत्र काहीतरी संमिश्र आहे. आणि त्या काळात तुम्हाला सांगतो, सुबोध भावे, सई तामणकर ही लोक नौके चेहरे होते खरं तर आमच्यासाठी. आणि ती तुम्ही पाहाल ना, या सिनेमामध्ये ते जाम असे कवळे दिसतात. अगदी एकदम सुरुवातीचा अभिनय. आणि तुम्हाला सांगतो, हा चित्रपटच्या या चित्रपटात जर का जाहिरातींचा ब्रेक नसता, रडून माझे डोळे फुगले असते. या चित्रपटाचा शेवटचा सीन इतका इंटेन्स आहे भाई. त्यांची जी शेवटची फ्रेम, चित्रपटाचं नाव, बापरे, तेव्हा तुम्हाला कळतं की काय असतो अभिनय किंवा काय असतो पॉज. भयंकर. वाट संपली आहे,
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित हा सिनेमा 2013ला मराठीत प्रदर्शित झाला. पुन्हा गजेंद्र सरांनी या सिनेमाचा हिंदीत रिमेक केला अनुपम खेर यांच्यासोबत. पण मला नक्की विश्वास आहे इथे पण अनुपम खेर सरांची खैर नसेल. मैं घड़ी क्यों देख रहा हूं? ये कौन सा समय है? हा सिनेमा शक्य असल्यास मराठीत बघा. काही वेळानंतर तर तुम्हाला भाषेचं बंधनच तुम्ही पार करता. त्यांनी मराठी हिंदी अशा एकूण 250हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. 25पेक्षा अधिक नाटकांमध्येही काम केलेलं आहे. विनोदी भूमिका असो किंवा सिरियस, त्यांचा कोण हात धरणार नव्हतं. वडिलांनी मला आणि माझ्या बहिणीला आम्हा दोघा भावंडांना उचलायचं टाकायचं तिकडे ते देवळात कुठेतरी, स्वतः कुठेतरी 4-4, 8-8 दिवस गायब व्हायचं. एकदा असं झालं, वडील 8 दिवसांनी गावात उगवले, अगदी उघडे बोडके नागवे, अंगावर फक्त लंगोटी. मी म्हटलं काय झालं काय, तर म्हणायला लागले कफनी धुवून वाळत घातलेली होती ती वाऱ्यासंगे उडाली, कपारीत गेली, अडकली. जाऊ द्या म्हटलं, आता हत्ती गेला, आता अंकुशा करता कशाला खंत करता. तशी हसायला लागले वडील, हसायला लागले, बडबडायला लागले की आता काय माझा देह सुद्धा असाच जाणार भावटळीत, अनंतात विलीन होणार, अमुक तमुक. दिवसभर वडील हसत राहिले, बडबडत राहिले. त्या रात्रीबाईचे वडील गेले तर गेलेच. खूप शोध घेतला, खूप वाट पाहिली, खूप केलं, काय उपयोग झाला नाही बाई. वडील कधी मिळाले नाहीत बाई. काय मनामध्ये एक भाबडी आशा की केव्हा ना केव्हा तरी एकदा आपल्याला आपल्या वडिला बा. हा हंडा बरं का बाई, हा हंडा मी पाण्यानं भरलेला दरवाजामध्ये ठेवत असतो. त्याच्या पाठीमागे सुद्धा बाई एक कारण आहे हो. अशाच एका महाराजांनी मला एकदा सांगितलं की अरे बाबा, जगामध्ये अनंत अतृप्त आत्मे असतात, ते तहानले की रात्री बेरात्री सुद्धा स्वतःच्या घरी पाणी प्यायला येतात. आता आमचे वडील ह्या पूर्वीच कधी हंडा मी आपला ठेवत असतो भरून, हंडा ठेवत असतो. नटसम्राट तर तुम्ही नक्कीच पाहिला असेल, आणि नसेल पाहिला तर तो जरूर पहा. जगावं की मरावं हा एकच सवाल. नटसम्राटमधील एक कॅरेक्टर निवडणं खरंच कठीण आहे. पण तुम्हाला खरंच सांगतो, माझा सगळ्यात फेवरेट सीन जर का कोणता असेल ना, तर तो हॉस्पिटलमधला बेड सीनवरती जेव्हा ते कर्णाच्या भूमिकेत असतात आणि ते कृष्णाला प्रश्न विचारतात. ओहो, उद्धवा आता तरी सांग सारं खरं खरं, आता पुन्हा टाळू नकोस. त्याचं विश्वरूपापेक्षा अफाट लिखाण, एकदम इंटेन्स आणि खोल असा अभिनय तुम्हाला या 2 सीनमध्ये बघतो. तुम्हाला ट्रॉली शॉट बघायला मिळेल, तुम्हाला उत्तम लाइटिंग बघायला मिळेल, तुम्हाला उत्तम स्क्रीन प्ले बघायला मिळेल. सारा सिनेमा एकीकडे आणि हा सीन एकीकडे. मानवाच्या देहात येऊन तुझ्यासारखे साऱ्या प्रश्नांचे भोग मी भोगतो आहेच ना. तुम्हाला खरं सांगतो, या माणसाने माझे डोळे घडवलेत. पण तू माणूस म्हणून सुद्धा साले नीच आहेस. चला मग मी आता जातो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये येतो. तोपर्यंत लाईक करा किंवा डिसलाईक करा, बस इग्नोर करू नका. कारण जज्बा है जीने में, जब तक सिनेमा है सीने में.